रविवारची होणारी गर्दी टाळावी या उद्देशाने आम्ही भल्या पहाटे म्हणजे पहाटे 3:30 वाजता पुण्यातून निघालो. कोकण, पाऊस आणि वॉटरफॉल हे वेगळंच समीकरण आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कुंभेवाडी एक छोटंसं गाव आणि कुंभे हा धबधबा पुण्यापासून साधारण 2-2.5 तासाच्या अंतरावर. तर पुण्यापासून आता जवळपास 100 किलोमीटर होत आले. निजामपूर म्हणजे रायगडला जाताना जे निजामपूर गाव आहे ना, त्याच्या जवळपास आम्ही पोहोचलोय. आता पुढचा प्रवास पाहू. आपण आज कुंभे वॉटरफॉलला चाललोय आणि हा जो रस्ता आहे हा म्हणजे या बाजूचा हा रस्ता रायगडला जातो आणि हे बोरवाडी हे जे गाव आहे इथून सरळ गेलं की आपल्याला तो रस्ता कुंभे वॉटरफॉलकडे घेऊन जातो. म्हणजे कुंभे वॉटरफॉलकडे जाताना जे टनेल येतं ना, म्हणजे याच्यामध्ये आता हे मला असं वाटतं की अर्धवटच बांधकाम नाही म्हणता येणार याला, अर्धवटच आहे. कारण आतमध्ये पूर्ण अंधार आहे आणि बघू आपण आता आतमध्ये जाऊन पलीकडे जाऊन कसं वाटतंय. तर हे ते टनेल जे काहीच दिसणार नाही याच्यात. तर आपण या टनेलमध्ये एंट्री करत आहे आणि पहिला पूर्ण अंधार आहे आणि धुकं. मग हे कुंभे वॉटरफॉलला इथं आल्यानंतर जे टनेल आहे ना ते आता हे पाठीमागं, म्हणजे मग ज्यावेळेस आपण आतमध्ये आलो त्यावेळेस पूर्ण धुकं होतं, पण आता क्लिअर झाल्यामुळं पलीकडचे म्हणजे पलीकडून जे लाईट येते ते पूर्ण आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि टनेल जसा टनेल आपण क्रॉस करू की नाही तसा आपल्याला इथं कुंभे वॉटरफॉल समोरच्या बाजूला म्हणजे जिथून पडतो वॉटरफॉलचं एक्झॅक्ट लोकेशन जिथून ते पडतं तिथून पाहायला मिळतं. तर कुंभेचा जो समोरून व्ह्यू दिसतो त्यापेक्षा हा जवळून बघितला तर कुंभेचं रौद्र रूप आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणजे आवाजावरून फक्त कळत असेल की फ्लो किती जास्त आहे. तर आपण आता इथून समोरून जाऊन पण पाहूया, पण धुकं असल्यामुळे दिसेल की नाही माहीत नाही. हे इथं जो बोर्ड आहे इथं कुंभेवाडी आणि कुंभे धरण असं लिहिलंय. इकडून न जाता आपल्याला या बाजूला जे हे आहे ना, या बाजूने ब्रिज जो आहे तिथून जायचंय. तर आपण म्हणजे मग जसं म्हणलं की 3 रस्ते एकत्रित आहेत, 1, 2, 3. ह्यात इकडं न जाता आपण जर या बाजूनं इथं जाऊन इथं गाडी पार्क करून जर खाली गेलो ना तर ते पठार लागतं. तिथून जो व्ह्यू मिळतो तो 1 नंबर मिळतो. तर कुंभे आता पूर्ण म्हणजे कुंभे वॉटरफॉल जो आहे तो आता पूर्णपणे धुक्यात आहे. त्यामुळं जो समोरून बघायची जागा आहे त्याचा काहीच अंदाज येत नाही. म्हणजे फक्त पाण्याचा आवाज येतो इथं आणि कुठून पाहावं हे कळत नाही. थोडं मध्ये क्लिअर होतं असं वाटतंय, पण असं म्हणजे पूर्ण सकाळपासून तामिनीपासूनच धुकं पूर्ण हे आहे. त्यामुळं काय सांगता नाही येणार आहे. गोप्रो चालू कर अंदाज घेऊ ना, म्हणजे कळतंय आपल्याला. आपण तिथं वर गाडी लावून थोडीशी म्हणजे मग जे क्लिअर झालं वातावरण, आधी तर काहीच दिसत नव्हतं जे, तरी तर समोर कुंभे वॉटरफॉल आहे आणि तो धुक्यात आहे बस.
तर आत्ता या पॉईंटला कसं यायचं हे थोडक्यात सांगतो. जसा एक टनेल क्रॉस केला तिथं जिथून धबधबा वाहतो ते ठिकाण आहे. तिथून सरळ पुढं आलं की एक रस्ता असा डाव्या हाताला गावाकडे जाणारा रस्ता आहे आणि उजव्या हाताला एक छोटासा ब्रिज आहे ना, त्या ब्रिजवरून थोडंसं पुढं आल्यानंतर एक दोन म्हणजे टर्न्स वगैरे झाल्यानंतर थोडं पुढं आलं 3 रस्ते एक साथ दिसतात. एक डाव्या हाताला, एक सरळ आणि एक उजव्या हाताला. तिथं उजव्या हाताला येऊन गाडी लावली तरी चालेल आणि त्या पलीकडच्या बाजूला जायला पण एक रस्ता आहे. पण तिथल्यापेक्षा हा व्ह्यू म्हणजे समोरूनचा जो व्ह्यू आहे तो क्लास दिसतो. मग आता जाताना तिथलं फुटेज थोडंसं कॅप्चर करून मग टाकेन. तर आपण आत्ता इथं खाली गेलतो म्हणजे इथून खाली गेलेलो. ते जे आता 2 जण चालले आहेत बापलेक, तिथं खाली गेलतो आणि ते खाली जी पोरं आहेत ना तिथून हा व्ह्यू मस्त दिसतो. आणि इकडून त्या बाजूला पण या बाजूला पण एक रस्ता आहे. तर इथं गाडी लावून पण तुम्ही जाऊ शकता, पुढून गेलं तरी चालतंय. तर इथून पण गाडी घेऊन जाऊ शकतोय, पण इथून एकदम साईडनं दिसतो आणि आपण जिकडं ज्या बाजूला गेलो तिथून एकदम समोरून दिसतो. म्हणजे एखाद्या व्हिडिओमध्ये जिथं ते समोर मुलं दिसत होती गाड्या घेऊन आलेली, तो हा इकडचा रस्ता.